नमस्कार. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीमध्ये आत्ता आपण आपल्या अनस्टॉपेबल यू ह्या कोर्स करता टेस्टिमोनियल ऐकणार आहोत सुशीला दोशी यांचं. तर सुशीला, मला सांगा कसा वाटला कार्यक्रम, ट्रेनिंग प्रोग्राम? टेस्टिमोनियलचं असं आहे का, आपण जेव्हा म्हणतो का व्यवहार आणि व्यवसाय हे एक एकदम सामान्य शब्द वाटतो, जो का प्रत्येकाच्या जीवनात असतोच. पण त्याला जे एक वळण लावले रेखाताईंनी आणि जे मुद्दे दिलेत ते वाचून मला खरंच आश्चर्य वाटलं का हा छोटासा शब्द व्यवहार आणि व्यवसाय त्याचे एवढे अंतरंग असे पाठ असू शकतात. त्याच्यावर आपण जेवढी माहिती गोळा केली तर आपल्याला जर आपल्या नॅचरल लाईफमध्ये सुद्धा त्याचा भरपूर उपयोग होणार आहे. लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं आणि कसं चिंतामुक्त राहून आपलं कार्य करावं. करेक्ट. ह्याच्यात सांगण्यासारखं भरपूर आहे, पण आता तेवढा वेळ नसल्यामुळे मी थोडक्यात हेच सांगेन का आपली बुद्धिमत्ता जर आपल्याला ग्रो करायची असेल, वाढवायची असेल, तर नक्की मात्र हा कोर्स करून आपण सगळ्या मुद्द्यांवर नीट विचार करून नक्की घेऊ शकतो. पेंढारकर साहेबांनी जेवढे मुद्दे घेतलेत आणि त्याच्यावर जी सविस्तर माहिती दिली आहे, नक्कीच आपल्याला जाणून घेण्यासारखी आहे आणि ते आपल्या जीवनात पण कधीतरी आपल्याला उपयोगी पडण्यासारखे आहे. म्हणजे तुम्ही व्यवसाय करत असताना हे उपयोगी पडणार आहे. एक त्यांनी दाखवलं का व्यवसायात येणाऱ्या अडचणीतून आपण गंभीरपणे कसं बाहेर येऊ शकतो, न खचता, न उदास होता, नाही लोकांची पर्वा करता, अरे हा माझा नुकसान झाला तर मी काय करू, लोक काय म्हणतील, ही गोष्ट आपल्या मनातून नक्की निघेल. अशा प्रमाणे त्यांनी आपल्याला सगळं सविस्तर समजावून घेतलंय. त्यांचे मी बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत. पेंढारकर साहेबांना पण धन्यवाद. आणि आणखीन एक मला विचारायचंय की अशा प्रकारचे, म्हणजे आता मला वाटतं तू स्वतः बिझनेस मध्ये बरीच वर्ष आहेस, नक्की. तर आतापर्यंत जो बिझनेस केला तो आणि याच्या पुढे या कोर्स नंतर ह्याच्यात काय फरक होईल असं वाटतंय? बराच फरक जाणवेल. मी म्हणजे दुकानात बसताना खूप काही प्रकारची लोक आली असतील, मला भेटली असतील, पण आपण कधी त्या सगळ्या गोष्टी मनावर नाही घेतल्या. कधी कोण आपल्याला काय विचारलं, 4 गोष्टी घेतल्या नाही घेतल्या, आता आपण लगेच रिॲक्ट करायचो. अरे यार कितना सता दिया, काही पण म्हणजे असं. पण मला वाटतं हा कोर्स केल्यानंतर जो आपला आत्मविश्वास वाढेल, त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा गिऱ्हाईक आपल्या दुकानात आला किंवा आपल्याला कोणतीही व्यक्ती रस्त्यात जरी भेटली, तर आपल्याला माहिती आहे का आपण आता त्याला कसं हँडल करणार, किंवा आपल्यामुळे कोणीही असं वैतागणार नाही यार किंवा पका रहा है, नाही, त्याला आपल्याला भेटून आनंद होईल असा मार्ग दाखवण्यात आलेला आहे ह्या कोर्समध्ये. धन्यवाद. एक्सेलंट. थँक यू व्हेरी मच. बाय.